वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायण पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वार्तिककारणं भस्मपुरं सन्ततमामृतं श्रुतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि। गुरुं ब्रह्म नमामि। गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागी व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। दक्षिणामूर्ते नमः। दक्षिणामूर्ते नमः। श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप मायवी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभवाचा जो अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं हे 7वं प्रकरण अज्ञानखंड म्हणून चाललेलं आहे। विषयाचा थोडासा अज्ञानखंड लागून ज्ञानोबांनी साधकांच्या प्रत्यक्ष जीवनात ज्याचा लाभ होईल अशा पूर्वावस्थेचा म्हणजे अंतरानुभूतीचा योग भूमिकेचा विषय घेतलेला आहे। हा जो विषय घेतलेला आहे हा आपल्या सर्व साधकांना अतिशय लाभदायक असा विषय आहे आणि हा विषय ज्ञानोबांनी या अज्ञान खंडनामधून प्रयोग केलेला आहे। आपल्याला अनेक दाखले दिले, उदाहरणं दिली, दृष्टांत दिली की ही संधी कशी सापडते। आपल्याला ज्ञानोबांनी या संधीचे प्रकार सांगितले। प्राणाची संधी, श्वास आणि उच्छ्वास यांच्या मनात, त्यानंतर रात्र आणि दिवस
यांच्यामधला संधीचा प्रकाश दिसला. त्यानंतर भक्तीचा संदेश आपल्या अंतःकरणामध्ये मनावरून विषयाकडे जाणाऱ्या ज्या वृत्ती आहे, तेव्हा एक व्यक्ती विषय घेऊन परत होते, नंतर तो दुसऱ्या विषयाकडे जाते, तो बदलाचा वृत्तींचा संधीचा अवस्थेची संधी, झोप आणि जागृती यांच्या मधली अवस्था किंवा जागृती आणि झोप यांची मधली अवस्था, शिजूनला ही अवस्था इथे दुसरा संधीचा सांगितला. पाण्याच्या तरंगाची अवस्था सांगितली. संधी एक तरंग तो नाहीसा होतो, दुसरा होतो, त्याच्या मधला जो काळ आहे तो तरंगाची अवस्था सांगितली. अशा ठिकाणी ज्ञानोबांनी आपल्याला अनेक प्रकारच्या उदाहरणांनी हा निर्गुणतेचा विषय स्पष्ट केलेला आहे. त्यामुळे आपल्याला आता आपल्या देहाकडे येत आहे, ते बाहेरची संधी राहण्याची संधी आपल्याला आपल्या देहातच आहे. रात्र दिवस व्यक्ती अवस्था तरंग या बाहेरच्या संधीचा आपल्या गोष्टी आहे. आता आपल्या देहामध्ये ह्या संधी कशा असतात ते त्यामुळे आपल्याला समजून म्हणून माझी जी एवढी आहे, कालची 190 होती, बेतला श्वास उघडाला घापता नाही विठ्ठला, तेसा यरुषी शिवतला मध्ये हे अर्थ सांगितलं की एक श्वास आपण घेतो आणि तो दुसरा श्वास टाकतो, घेतलेला श्वास सोडतो, यांच्या मधला होता आहे. ही श्वासाची संधी जी ज्याने पकडली, जो त्याला जास्तीत जास्त वेळ त्याला ती संधी मिळाली, त्याला आत्म्याच्या जवळ जात आहे. कारण ही जी अंतरस्थिती आहे ती तुर्यावस्था असते, तुर्या स्थिती तिला म्हणतात. आणि तुर्या स्थितीला आत्मा अगदी जवळ आहे. तुर्याच्या पलीकडे तुर्यातील अवस्थेमध्ये आत्मा, त्यामुळे कमीत कमी आपल्याला तुर्यातील पकडता येईल. तुर्यातील अवस्था जेव्हा मिळेल, आत्म्यामध्ये जाण्याची अवस्था म्हणजे तुर्यातील अवस्था आहे. ती जेव्हा मिळेल त्यांची कमीत कमी तुर्य तरी करा, जी आपल्याजवळ अखंड आहे. तुर्य अवस्था ही आपली अखंड अवस्था आहे. ज्ञानोबांचा 18व्या साधकांना तरी मिळाली अवस्था ओळखता आली पाहिजे. आज आपल्याला 191 ही योगी आहे, तिच्यामध्ये सांगताय की अवघाची करणी, ही अवघाची करणी विषयांची घेणी करिताच एक क्षणी जेती आहे. एकदम वाचल्यानंतर समजला नाही, सोपी आहे. ही अवघाची करणी विषयांची घेणी, करणी म्हणजे इंद्रिय साधन, इंद्रियांना करण म्हणतात, साधन म्हणतात. कशाचं साधन आहे? आपली जी 5 कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, तेव्हा ही ज्ञानेंद्रिय जी 5 आपली आहे ती विषयांचं ज्ञान घेण्याची उपकरण आहे, करण आहे. करण म्हणजे साधन आहे. अवघाची करणी विषयांची घेणी. तर ही 5 ज्ञानेंद्रिय काय करतात? त्यांचे 5 विषय आहेत, त्या विषयांचा बोध घेतात, त्या विषयांच्या जवळ जातात, त्या विषयांचे सुख घेतात असं म्हणतो. आता सगळ्यांनी समजून घ्यावं, आपल्या देहातच आहे, आपल्या देहाजवळ आहे. आणि आपल्याला समजलेलं आहे, पूर्वी हा विषय आलेला आहे. पण त्यामुळे आता संधीचा विषय घेऊन हे आपल्याला सांगताय. अंतरस्थिती भूमिका
त्यासाठी आता हे सांगतात आपल्याला. काय सांगतात पहा, भगवंता आपलं एक इंद्रिय म्हणजे घ्या, मनाचा डोळा घ्या, डोळ्यामधून एक वृत्ती बाहेर पडते, दृष्टी. ही दृष्टी रूपाचं दर्शन देते, बाहेरचे पदार्थ, आकार, रंग. तर रूपाचं दर्शन देणारा डोळा आहे. हे जे रूप पाहतो डोळा, तेव्हा या डोळ्यामधून एक दृष्टी बाहेर पडतो, वृत्ती बाहेर पडते. ती वृत्ती आत्म्याच्या चेतन शक्तीयुक्त असते. जेव्हा आमच्या डोळ्यातून दृष्टी बाहेर जाते त्यावेळेला त्या दृष्टीमध्ये, त्या वृत्तीमध्ये आत्म्याची चेतना असते. मन आहे, मनाच्या मागे आत्मा. मनाची चेतना, मनाला मिळालेली चेतना, मनातली चेतना, आत्म्यात आलेली मनातली चेतना, मनातली चेतना दृष्टीत जाते, दृष्टीची चेतना जगात जाते, पदार्थांवर. आणि ज्या पदार्थांवरती जाईल त्याच्या पदार्थाचं ज्ञान येते आपल्याला. असा हा विषय आहे. आता आपल्याला देवा असे आपले 5 विषय आहेत आणि त्यांच्या 5 व्यक्ती आहेत आणि त्यांचे 5 इंद्रिय आहेत. 5 इंद्रियांचे 5 विषय, 5 विषयात जाणाऱ्या 5 व्यक्ती. प्रत्येक वृत्ती बनलेला. डोळ्याची जी वृत्ती आहे ती रूपाचं दर्शन देते. कानाची जी वृत्ती आहे ती शब्दाचंच फक्त श्रवण करेल. नाकाची जी वृत्ती आहे ती फक्त नासिकेतली फक्त सुगंधाचा, गंधाचा सुद्धा. त्यानंतर जिभेची रसना जी आहे ती फक्त रस देते, चव देते. आणि हात पाय जे आहे ते स्पर्श देतात. अशी आपली 5 इंद्रियांची, 5 विषयांची माहिती घेणारी 5 प्रकारची वृत्ती तयार होते आणि ती आपल्याला जगाचं ज्ञान देते. इतरांचं आपल्याला समजलेले की इंद्रियांच्या माध्यमातून आपण जगाच्या विषयांचे ज्ञान देतो. आता आपल्याला ज्ञान असं सांगतात, जेव्हा आमची वृत्ती एका इंद्रियाकडून त्याच्या विषयाकडे जाते त्यावेळेला त्या विषयाचा लाभ घेते, फायदा घेते, आणि मग तो भोग घेत असताना त्या व्यक्तीला आनंद होतो, सुख होतो. कसं सुंदर चित्र, सुंदर फार दिसणार, पाऊस करून फार सुंदर दिसत. हा जो सुंदर देखावा आहे हा दृष्टीनं आपल्याला दाखवला आणि आपल्या दृष्टीला आनंद झाला. मग आनंद आता कशाने झाला, कशामुळे झाला हे काही आपल्याला लवकर कळत नाही. आता आपल्याला जीभला ज्ञानेंद्रिय आपलं समजा त्याला लावून किंवा पेढा खायला मिळाला, गोड लागला, चांगला सुंदर लागला, आनंद झाला. कानामध्ये मधून असे गोड सूर ऐकायला लागले. हे सूर आपल्याला त्या कर्मेंद्रियाच्या माध्यमातून ऐकायला लागलेले आणि आपल्याला सुख वाटलं, फार छान गोड वाटलं, सुंदर फुलांचा सुगंध आला, त्याचा सुगंध आला, आनंद झाला. हातापायांना स्पर्श होतो, थंड, उष्ण, मऊ, हे जे काही स्पर्श होतात ते सुखावह असतात. आता ज्ञानू आपल्याला असं विचारत आहे, कारण तुम्हाला या ज्ञानेंद्रियांनी ज्या विषयांचा आनंद मिळाला तो आनंद
कोणी दिला असा प्रश्न आहे. लाडू खाल्ला, लाडू जीवन खेळतो, जीवेला गोड लागला, चविष्ट लागला, आनंद झाला. आनंद कशात आहे असा प्रश्न आहे. आपल्याला सगळ्यांना आपल्या अशाच समजुती आहे की गोडी कशात आहे, कशात गोडी कशात आहे, लाडू मध्ये, पेढ्यामध्ये आहे की पेढा गोड लागतो, लाडू गोड लागला, त्या गोडीचा आम्हाला आनंद झाला, सुख वाटलं. मग सुख कशामुळे वाटलं, आता सुख कशामुळे वाटलं, मग गोडीमुळे आहे की गोड नसं लागलं, गोड लागलं असं सुख झालं असतं का, मग गोडीमुळे सुख लागलं. गोडी कशात असते, लाडूमध्ये, विषयामध्ये, विषय येतो. आता ज्ञान आपल्याला असं विचारताय तरी विषयामध्ये गोडी नाही. आपल्या समजुतीपेक्षा वेगळा असा विषय घेतलाय आता. आम्ही सगळे जगातले लोक हेच समजतो हे जे विषय आहेत बाहेर आणि आमच्या दोन इंद्रिय आहेत आणि आमची इंद्रिय वृत्तीच्या रूपाने त्या विषयांजवळ जातात आणि त्या विषयांचा भोग घेतात, त्यांना उतरतात, मग सुख होतो, आनंद होतो त्या विषयांचा. विषयामध्ये आनंद आहे हीच आमची समजूत आहे. सगळ्या जगाची, सगळ्या माणसांची, जगभर माणसं बसली ना, त्या सगळ्या माणसांची ही समजूत आहे की आनंद जो मिळतो, सुख जो मिळतं आम्हाला ते त्या विषयांनी मिळतं, विषयांमध्ये बनलेलं असतं. आता ज्ञान आपल्याला सांगतात की विषय विषय विषम ददाति इति विषया. नाव त्याचं काय आहे, विषय. आता इथली साखर आहे, हा विषय आहे जिभेचा गोड आनंद देणारा. आता याच्यामध्ये गोडी भरलेली आहे, ही साखर आपल्याला आनंद देते, गोडी देते, असंच आमची समजूत आहे. पण ज्ञानवा म्हणतात जे जे विषय असतील, हा विषय आहे, तर विषम ददाति जे विषय देतात त्यांना विषय म्हणतात. गोड लागते, हे सगळे पदार्थ, हे सगळे आम्हाला विषय तर गोड लागतात आणि ज्ञानवा तुम्ही असं कसं काय म्हणतात की विषय हे विषय देतात, मग आनंद कोण देत आम्हाला, मग आनंद कुठे होतो आम्हाला. म्हणतात तुम्हाला या विषयातला आनंद आत्मा देतो. आपल्या देहामध्ये आनंद आहे, चेतना आहे त्या आत्म्याची, ती जिभेमध्ये आहे आणि ती जिभेची जी वृत्ती आहे रस घेण्याची चेतनशक्ती, ती आत्मशक्ती आहे, आत्म्याची चेतना आहे ती, आणि आत्म्यामुळे मग साखर आपल्याला गोड लागते. मेलेल्या माणसाला तोंडा ठेवावा, त्याला जीव आहे की बरोबर आणि त्याच्यावर ठेवायचं साखरेचा त्याला आणि विचारा त्याला, अरे तुला गोड लागतं का, साखर गोड आहे ना बाबा सांगणार होतं, त्याला का साखर गोड नाही लागत, कारण की आत्मचेतना नाही त्याच्यामध्ये, जीवेमध्ये. म्हणजे आपल्याला बाहेरच्या जगातल्या विषयांचा आपल्या इंद्रियांनी घेतलेला जो भोग, त्या भोगामधला जो आनंद आहे, तो भोगानंद विषयात नाही, आत्म्यात आहे. आत्मानंद आहे, आत्म्यामुळे तो आनंद मिळतो आम्हाला, हे लक्षात ठेवा. आता ज्ञानवाई सांगतात, त्याच्यासाठी फार सुंदर उदाहरण देतात. एकदा काय झालं, एका कुत्रीचा असता तर बिचारा हे
सडलेले प्राणी असतात पुढेच्या पडलेले त्यांना काही नाही मिळालं. एका कुत्र्याला एक सुकलेलं हाड मिळालं. काय मिळालं? सुकलेलं हाड होतं घरी पडलेलं, सुकून गेलेलं ते हाड. आणि ते तोंडात घेऊन आलं, खात बसलो ते, सगळ्यात बसलो ते. आता ते हाड सगळतात त्या हाडामध्ये काही होतं, सुकलेलं होतं ते, त्याच्यात काही झालं असं काही नाही. त्या कुत्र्यांचं तोंडात धरल्यानंतर जो वास येतो त्याच्यामध्ये ते गोड वाटतं त्यांना. म्हणजे बसलं सगळं, हा बसलं, खात बसलं. तर त्याच्या लाळेनं ते ओढून गेलं, सुकलेलं होतं, पूर्ण झालं. पूर्ण मग काय झालं, ते आता पूर्ण हाड होत, त्याला करपे होते. खाता खाता त्याच्या हिरवीमध्ये करपा घुसला, रक्त यायला लागलं. म्हणजे रक्त असताना ते रक्त त्या हाडाला लागायला लागलं. मग ते कुत्र्याला वाटलं की अरे हाडामध्ये आता रक्त यायला लागलं, आणि रक्त फार आवडतं प्राण्यांचं त्या असं. म्हणून ते जास्त सगळं लागलं. आणखी जितके जितके जास्त सगळं तितकं ते रक्त जास्त यायचं. आता रक्त हाडाचं आहे का कुत्र्याचं आहे त्याला थोडं समजतंय कुत्र्याला, पण माणसाला समजतं ना. माणसाला समजतं की अरे कुत्र्या तू जे सगळं ते रक्तला तोंडा लागून राहिला, तो आनंद भोगायला, तो आनंद त्या हाडाचा नाहीये, तो तुझ्याच गाडीतला हा जो रक्ताचा प्रवाह आहे तो चालला आहे, त्याचा तू घेऊन आनंद घेऊन राहिला. म्हणजे आनंद आपल्या ठिकाणी आहे, हाडामध्ये आनंद नाही. तसं खाद्यपदार्थांमधला जो आनंद आहे, आपण जे मोठे चवून खातो सगळे पदार्थ, त्या पदार्थामध्ये आनंद नाहीये. ते कुत्र्यांची हाड आहेत ती चघळणारी. हा आपला आनंद आपण चघळतो ते खात असताना. आमच्यामध्ये तो आत्मानंद आहे, आमच्या जीवनामध्ये तो आनंद आहे, ती चेतना जीवित आहे, तो रस घेण्याचा मुलगा व्यक्तीचा आनंद त्या जीवित आहे. आणि म्हणून ती जीव आनंद घेतो म्हणण्यापेक्षा त्या जीवेच्या द्वारा आत्म्यानेच आम्ही तो आनंद मिळत असतो. म्हणून आनंद हा नेहमी आत्म्यात असतो. सच्चिदानंद म्हणतो ना, आनंद हा आत्म्यातच आहे, बाकी नाही कुठे आनंद. पण आम्ही आनंदाची ही ठिकाणाशी बत्तीस कुठेतरी सोडून काढलेली. पण तिथं आनंद आहे, तिथं आनंद आहे, तिथं नाही, चला यात्रेला, चला मुख्य, चला कुठे आनंद इथे. आत्म्यामध्ये आनंद असतो हे ज्ञानोबा आपल्याला या अमृतानुभवातून घेऊन जाऊन राहिले. आता प्रश्न असा आला की आमच्या पाच इंद्रिय आहेत आणि 5 वृत्ती आहेत आणि विषय तर असंख्य आहे की विषय अनेक आहेत. आणि आमच्या जो इंद्रिय किती विषयांचा भोग घेणारी फक्त 5. मग आम्हाला असं सांगा की आमची ही सगळी इंद्रिय एकदम जातात का सगळ्या विषयांमध्ये? एकदम जातात 5 डोळ्याचा कान ऐकताय, जीभ घेऊन राहिले, नाक वास घेऊन राहिले, हात स्पर्श घेऊन राहिला, अशी 5 इंद्रिय एकदम सुटून येतात? नाही. आम्ही क्रमाक्रमाने इंद्रियांची चव घेतो, सुख घेतो, आनंद घेतो. म्हणून आता ज्ञानोबा आपल्याला सांगतात की ही जी इंद्रिय आहेत आणि हे त्यांचे जे असंख्य विषय आहेत त्या विषयांचं एकदम
आमच्या इंद्रियांच्या वृत्तींना त्या सगळ्या विषयांकडे जाता येत नाही. सगळे विषय आम्हाला एकदम बघता येत नाही. मग क्रमाक्रमाने एक इंद्रिय त्या विषयाचा भोग होतं आणि तिथे ती वृत्ती परत येते आणि मग आम्हाला आनंद देते. आता ज्ञानबाबांना असं सांगतात की ही जी इंद्रिय आहे ती इंद्रिय ती जी त्याच्यातून दिलेली वृत्ती आहे ती जाते आणि त्या विषयापर्यंत जाऊन तिथे त्याचं दर्शन घेऊन त्याचा एक चव घेऊन त्याचा भोग घेऊन ती परत येते आपल्याला ज्ञान द्यायला. आणि नंतर दुसऱ्या इंद्रियाची मग सुरुवात होते. ह्या वृत्तीमधनं जे अंतर आहे ते जाऊन पकडलं. एक विषयाकडे गेलेली आमची वृत्ती त्या विषयाचा भोग घेऊन परत येत असताना ती गेलेली वृत्ती परत येत असताना जो मधला काळ आहे पण दुसरी वृत्ती गेलेली वृत्ती एकच गेलेली आहे आणि ती गेलेली वृत्ती त्या विषयात गेलेली आहे तोपर्यंत मधला काळ जो असतो तो पकडला पाहिजे. हा अंतर वृत्ती आहे ही ज्याला पकडता आली वृत्तींचं संगीत असलेलं स्वरूप वृत्तीमधलं अंतर ज्याला कळलं तो खरा ब्रह्मज्ञानी होतो. लवकर होतो असं ज्ञान म्हणतात. कारण ते फार सूक्ष्म आहे. वृत्ती जाताना दिसते का आपली दृष्टी चालली आमची आधी चालली दृष्टी दिसते का आपली दृष्टी म्हणा वृत्ती म्हणा इंद्रियांच्या ज्या आहेत त्या अनाकलनीय आहेत त्या सूक्ष्म आहेत आणि त्या सूक्ष्म इंद्रियांच्या सूक्ष्म ज्ञानेंद्रियांच्या ज्ञानरूपी इंद्रियांच्या त्या ज्ञानवृत्ती जेव्हा त्या विषयांकडे जातात त्यावेळेला आम्हाला त्या कळत नाही वृत्ती चालली. परंतु जेव्हा तो विषय तुला सापडतो आणि त्या विषयाचा भोग होतो त्यावेळेला आम्हाला आनंद येतो आणि मग त्या आनंदाने आम्ही म्हणतो की मी अमुक विषयाचा भोग घेतला तो फार आनंदजनक आहे. म्हणतात अशा प्रकारे वृत्तीचं जाणं आणि परत येणं यांच्या मधला हा जो काळ आहे ती अंतर्स्थिती आहे. ही योगभूमीचा आहे. तो विषयाला 191 मध्ये ज्ञानोदाहरण की अवघाची करणी सगळ्यात करणी म्हणजे इंद्रिय सगळ्या इंद्रियांची विषयांची हे विषयानं घेतात म्हणजे विषयानं प्राप्त करतात. करिताच एक क्षण एका क्षणाला सगळ्या विषयांना त्या वृत्ती जाऊन भेटतात असं नाही. जे की आहे तात्पर्य सगळ्या विषयांना सगळ्या वृत्ती आमच्या ज्या आहेत त्या जाऊन भेटत नाही. एका वेळेला एकच वृत्ती जाते आणि ती परत येते नंतर दुसरी वृत्ती जाते असा प्रकार. परंतु ह्या वृत्तींचं जाणं आणि येणं हे जे विषय भोग आहेत किती विषय भोगल्यावर तुम्ही तुमच्या वृत्तीने आता सांगा बरं. असं जर कोणाला विचारलं का असं दिवसभर आज तुम्ही तुमच्या इंद्रियांना मुक्त करून ते विषय घेतात विषयांचा आनंद घेतात तर किती वृत्ती गेल्या किती वृत्ती आल्या सांगा बरं. मी ते दाखवले खातो का झोपेमध्ये नाही. जागृत अवस्थेमध्येच हे खाणं पिणं वगैरे सगळे जे वृत्तींचा आनंद आपण विषयांचा आनंद घेतो. साधी गोष्ट बघा आता आपल्या घरी लग्न असतं तेव्हा एखादा उत्सव असतो आणि त्या उत्सवासाठी बरेच लोक आपल्या घरी येतात मंडपात येतात बसतात तेव्हा घरी घरात असा मोठा आनंद असेल येणारे कितीतरी आहे. आता ते आवडून आपण मोजून ठेवले थोडे असतात आमंत्रण तर दिलेले असतात त्यांना आपण परंतु किती आले ते त्यावेळेला कळत नाही.
समजा एकदम त्याचे बिचारे फटाफट येऊन बसतात आणि ते निघून गेले, आले गेले. हा जो येणाऱ्यांचा आणि जाणाऱ्यांचा मधला काळ आहे, हा वृत्तींचा काळ आहे. हे पाहुणे आले, थोडा वेळ बसले, काम झालं, गेले सगळे. कोणाला कळलं आता? किती पाहुणे आले होते नव्हते का तुम्ही? नाही बा. आता इतके पाहुणे एकदम गेले, एकदम आले, ते बसले सगळे. तिथं मध्ये बसतो आपण तिथं मंडपामध्ये मध्ये बसतो, 2-3-4 असं. पण जर तिथं दारावर कोणी पेढा वाढणारा किंवा काही देणारा त्यांना असला उभा असला तर तो बरोबर ओळखतो किती होते, कोण कोण आले होते, तो सांगू शकतो. तसा दारावर कोणीतरी आपला इंद्रियांचा आहे. आपल्या किती वृत्ती गेल्या, किती आल्या, कुठल्या विषयाकडे गेल्या, कुठल्या विषयातून आल्या, याच निरीक्षण करणारा एक दरवाजाचा पारेकरी आहे आत्मा. त्याला द्रष्टा म्हणतात. त्याला सगळं माहितीये की तुमची सगळी इंद्रियांची त्या वृत्ती निर्माण होऊन तुम्ही कोणत्या विषयांकडे गेल्या आणि कोणकोणत्या विषयांचं ज्ञान घेऊन त्या आल्या, याचा द्रष्टा, याचा साक्षी आत्मा आहे. आत्म्यालाच माहिती असं हे सगळं. आमच्या इंद्रिय आमची आमच्या देहामध्ये, परंतु त्या देहामधून उत्पन्न झालेल्या वृत्तींना आम्ही जाणत नाही. त्या कशा गेल्या, किती गेल्या, केव्हा आल्या, कशा आल्या, काही कळत नाही. फक्त जो आनंद आला त्या विषयांचा, तेवढा फक्त आम्हाला कळतो बस. म्हणतात आमच्या वृत्तींचा आणि इंद्रियांचा ही साक्षी आत्माच आहे. तेव्हा हा साक्षीदार जो आहे आमचा द्रष्टा आत्मा, तोच फक्त हे सगळं जाणतो. आणि म्हणून इंद्रियांचं हे जे संधी स्वरूप आहे ते जो जाणेल तो त्या दरवाजावरचा जसा रखवालदार, कार्यकरी, श्रद्धा, द्रष्टा जो असतो तो जसं जाणतो तसं आपण सुद्धा आत्म्याला जाणू शकतो. आत्मस्वरूपाकडे आपली वाटचाल सुरू होते. आत्म्याला जाणण्यासाठी व्यक्तीचं अंतर्मुख जाणं आहे, अंतर्भूमीचा जाणं, अंतरसंधी जाणं. वृत्तींचं अंतरसंधी जाणणं म्हणजेच आत्म्याकडे जाणं आणि आत्म्याचं सुख जाणणं, आत्म्याचा आनंद जाणणं आहे असं म्हणतात. आता ही फार सूक्ष्म गोष्ट आहे. तेव्हा म्हणतात हा जो काल आहे त्या कालाचं जे सूक्ष्म असं स्वरूप आहे. वृत्ती गेली आणि वृत्ती आली, दुसरी वृत्ती गेली ती आली, यांच्या मधला हा जो काल आहे, ही जी वेळ आहे ती जाणणं, हा संधी त्यांचा जाणणं हे आत्म्याला जाणण्याचं महत्वाचं आहे असं म्हणतात. पण ते सूक्ष्म आहे. आणखी एक उदाहरण असं देतात बरोबर. समजा आपण आता गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या, गुलाबाचे काय असते होती फुलं, गोमेजली ती फुलं शिवी झाली की त्यांच्या त्या पाकळ्या डोळ्याला लागतात. आता आपल्याला समजा त्या पाकळ्यांचा हार बनवायचा असला, मग आपण काय करतो, 10-5 पाकळ्या अशा एकत्र एकेकावर ठेवतो आणि ती सुई आणि दोरा असतो आपल्याजवळ, मग तो ती सुई खोचतो त्या पाकळ्यांमध्ये. त्या पाकळ्यांमध्ये जेव्हा ती सुई जाते तेव्हा तिथून बाहेर शेवटच्या पाकळ्यांतून बाहेर निघते सुई. आता तुम्ही सांगा की त्या पाकळ्यांमध्ये ही सुई जेव्हा गेली तेव्हा ती सगळ्या पाकळ्यांना एकदम चिरून गेली का? नाही. कारण अगोदर पहिली पाकळी तिने चिरली, नंतर दुसरी चिरली, नंतर तिसरी चिरली, पण ती इतकी लवकर चिरल्या जातात, त्या इतकी बरोबर ती सुईमध्ये जाते की त्यामुळे आम्हाला त्या काळाला पकडणं कठीण आहे. म्हणजे एका पाकळीतनं सुई दुसऱ्या पाकळीत जात असताना मधला जो काळ आहे तो इतका छोटा असतो
त्याचे पकडता येणं कठीण आहे. आम्हाला एवढंच कळतं की आम्ही एकदम सगळ्या पाकळ्या चिरून घेतल्या, एकदम सगळ्या पाकळ्यांना पिसून पार करून दिले. एकदम होतच नाही ते. जाताना एक मधूनच ही जाईल ना असे, पण ती एक जात असताना तो काल तिला शिरण्याचा तो इतका सूक्ष्म असतो की तो आम्हाला पकडता येत नाही. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगताय की वृत्तींचंही तसंच आहे. वृत्तींचा हा जो मधला काळ असतो तो इतका सूक्ष्म आहे की तो आपल्याला पकडता येत नाही. जसं त्या पाकळ्यांना पिसली जाते तिचा काळ पकडता येत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतायत वृत्तींना जाणणं, वृत्तींचा अंतर असा जो काल आहे तो जाणणं फार महत्वाचं आहे. आणि ते ज्याला जाणता आलं तो पुरुष धन्य झाला. तो साक्षात आत्मस्वरूपाकडे गेलेला असतो, त्यालाच ते जमतं. तेव्हा ज्याला वृत्ती गेल्या आणि आल्या हे कळालं तो साधक धन्य असे ज्ञानोबा म्हणतात. बरं, आता आपल्याला या वृत्ती जातात म्हणजे कशा जातात, आपली दृष्टी जाते म्हणजे कशी जाते तुम्हाला माहिती का कशी जाते? जेव्हा आपण आता डोळे बंद असतात तेव्हा बंद असते ती दृष्टी, वृत्ती डोळ्याची. पण डोळे उघडतात, डोळे उघडताच ती दृष्टी लगेच जाते भारतात. तर डोळ्याची उघड झाप होतानाच ती दृष्टी बाहेर पडते. ती बाहेर पडल्यानंतर प्रवाहित होते, जसं पाणी वाहत की. पण पाणी कसं संत वाहताना दिसतं आपल्याला, ते संत वाहतात. परंतु वारा वाहताना दिसत नाही. ते झाडा हालतात म्हणून आपल्याला कळतं की वारा वाहतोय, पण वारा वाहताना दिसतो आपल्याला. तशी आपल्या डोळ्यातली जी वृत्ती आहे, कानातली जी वृत्ती आहे, जिभेतली वृत्ती आहे, या ज्या इंद्रियांच्या वृत्ती आहेत त्या प्रवाहित होतात. त्यांचा प्रवाह असतो. प्रवाह म्हणजे वाहणं, वाहतात त्या हरकून घेऊन जातात. आणि जिथं तो विषय असेल त्याला त्याच्याशी टक्कर घेतात, त्या तिथं जाऊन बसतात त्या. आणि मग त्याचं ज्ञान आपल्याला होतं, त्याचं सुख आपल्याला मिळतं, त्याचा आनंद आपल्याला मिळतो. ज्ञानवंतात हा वृत्तीचा प्रवाह ज्याला कळला, वृत्तीचा प्रवाह ज्याला कळला बरं, तो मनुष्य हा उच्च स्तरावरचा ज्ञानी मनुष्य म्हणजे सूक्ष्म ज्ञान आहे. हे सूक्ष्म ज्ञान ज्याला कळलं तो फार मोठा ज्ञानी मनुष्य, तो आत्मज्ञानी मनुष्य असं ज्ञान आपल्याला सांगणार आहे. म्हणून सद्गुरूचा हा अभ्यास कोणाला लागतो. वृत्तींच्या मधली संधी हा अभ्यासाचा विषय, हा योगाचा विषय, अंतर्भूमिका आहे, योग भूमिका आहे. योग भूमिका ज्याला लाभली, ज्याने पकडली, ज्याला साधली तो धन्य झाला. बघ आता पुढची ओळी 192 तर फारच सुंदर आहे. 192 ओळीमध्ये आता ज्ञानोबा सांगून गेले आपल्याला, त्या साडीचा ठाव हा निसर्गाचा आत्मभाव, येणे का पाहू न पाहू लागे आणि जपा ज्ञानोबा. त्या साडीचा ठाव हा निसर्गाचा आत्मभाव, योग भूमिकेप्रमाणे जो या सगळ्या संधींना पाहिल, योग भूमिका म्हणजे त्या अंतर्भूमिका जो पाहिल तो आत्मस्वरूपाचा जसा द्रष्टा आणि दृश्यभाव असतो त्याप्रमाणे त्या साधकांना अत्यंत सूक्ष्म आणि तरल असं जे आत्म्याचं स्वरूप आहे ते चटकन आकलन व्हायला लागते, त्याला आत्मा लवकर कळायला लागतो असं ज्ञान वाटतं.
त्याचा विकार ठावो हा निकराचा आत्मभाव, निकराचा म्हणजे शेवचा आत्मभाव येतो त्याला श्रेणी का पाहू न पाहू नव्हे. आणि मग आत्म्याच्या ठिकाणी पाहणं किंवा न पाहणं या दोन्ही गोष्टी समान आहे. आत्मा पाहत नाही याचा आपल्याला माहिती तो दृष्टा नसतोच आणि न पाहताना तो पाहतो असं पाहतो. तेव्हा पाहणं न पाहणं हे जसं आत्म्याचं ज्ञानस्वरूप आहे तशा प्रकारे त्या साधकांना सुद्धा आत्मस्वरूपाप्रमाणे ती तरल दृष्टी त्याच हे जे संधिकाल जाणणं आहे ते जो जाणतो तो त्या आत्मभावाच्या जवळ जातो असं म्हणत आहे. सूक्ष्म ज्ञानवंता पाहणं हा व्यवहार आहे. आपण एखादी वस्तू पाहतो, अनेक प्रकारच्या पाहण्याच्या क्रिया आहेत आपल्या. पाहताना सुद्धा आपण बिलकुल पाहतो, परतावून पाहतो, खालीवर जाऊन पाहतो. पाहण्यामध्ये सुद्धा प्रकार आहे. आता हे जे पाहण्याचे जे प्रकार आहे तेच व्यवहार आहे, पाहण्याचे व्यवहार म्हणतात. समजा तुम्ही साड्या घ्यायला गेला दुकानात, तुम्ही दुकानदार असतो तो कट्टा साड्यांना तुमच्याकडे टाकून देतो, बघावं कोणती पाहिजे तुम्हाला घ्या. आता तुमचे जे डोळे आहेत त्या डोळ्याची ती दृष्टी त्या साड्यांवर जाते, रंगावर जाते, कपड्यावर जाते. आता ही जी दृष्टी तुमची चाललेली आहे त्या कपड्यांवर, त्या साड्यांवर, ती सगळ्या साड्यांवर एकदम जाते का? तुम्ही एक साडी पाहता, मग ती पटली, मग दुसरी, मग तिसरी, मग चौथी, मग अशा साड्या पाहत जातात. हा जो पाहण्याचा व्यवहार आहे वृत्तीचा, हा वृत्तीचा व्यवहार, पाहण्याचा व्यवहार, दृष्टीचा व्यवहार ते म्हणत आला. हा क्रमाक्रमाने थांबतो. समजा त्याने 10-15 साड्या तुमच्या पुढे टाकून दिल्या, एकदम 10-15 साड्या तरी तुमचे डोळे एकदम भेटत नाही. मग तुमचे डोळे काय करतात, दृष्टी काय करते, क्रमाक्रमाने एक एक साडी पाहत बसते, पाहते. आणि मग हा पाहण्याचा व्यवहार होतो. तेव्हा डोळे उघडे असताना पाहण्याचा व्यवहार होतो, हे तर खरं नाही. आणि डोळे बंद केले तर न पाहण्याचा व्यवहार होतो. पण त्यामुळे साड्या नसल्या त्यामुळे असतात. तुम्ही फक्त पाहत नाही एवढं, तुमच्या पुढे साड्या टाकलेल्या आहे, डोळे उघडे ठेवले तर साड्या दिसतील. साड्या पाहण्याचा व्यवहार होईल. पण तुम्ही समजा डोळे बंद करून घेतले, मग साड्या गेल्या का त्या नाही, साड्या दिसणार नाही, डोळे म्हणजे पाहण्याचा व्यवहार बंद झाला. दृष्टीचा व्यवहार आणि दृष्टीचा अव्यवहार असे दोन भाग होतात. अव्यवहार म्हणजे न पाहणं, अव्यवहार म्हणजे पाहणं. हे जसं तुमच्या दृष्टीचं एक स्वरूप आहे तसं आत्म्याचंही स्वरूप आहे. म्हणतात आत्मा तसाच आहे. आत्मा तसं म्हटलं तर तो सगळं पाहतो आणि तसं म्हटलं तर तो काहीच पाहत नाही. म्हणून पाहणं आणि न पाहणं हे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जसं आहे तसं वृत्तीच्याही ठिकाणी आहे. म्हणून वृत्तीला जाणणं फार महत्वाचं आहे. कारण वृत्तीमध्ये ती आत्म्याची चेतना भरलेली आहे, म्हणून वृत्ती जाणणं महत्वाचं आहे. तेव्हा पाहणे आणि न पाहणे हे जे आपल्या दृष्टीचं स्वरूप आहे तसंच आत्म्याचंही स्वरूप आहे. आणखी त्यामुळे आपल्याला सांगत आहे आत्मा तर स्वयंप्रकाश आहे. त्याला तर बिचाराला कोणाचा प्रकाश घेऊन पाहणं आवडत नाही. तो स्वतःच्याच प्रकाशाने ते सगळं पाहत असतो. आपली दृष्टी मात्र आपल्याचा प्रकाश घेऊन पाहते, चेतना घेऊन पाहते. म्हणजे आपली
दृष्टी ही परावलंबी आहे, हे तर मान्य करावं लागेल तुम्हाला. आपली जी दृष्टी आहे ती आत्म्यावर अवलंबून आहे, आत्म्याच्या चेतनेवर अवलंबून आहे. कारण ती आपली चेतना आपल्या दृष्टीला मिळाली तरच आपला डोळा पाहू शकतो. ती आत्म्याची चेतना जर नसली तर डोळा पाहू शकत नाही. मग जर तुमचा डोळा सुद्धा आत्म्याच्या दृष्टीने आत्म्याच्या चेतनेने पाहतो, मग जो स्वयंप्रकाश असा आत्मा आहे तो पाहणं आणि न पाहणं किती स्वाभाविक आहे. तुमचे डोळे जसे मिटले म्हणजे पाहत नाही आणि उघडले म्हणजे पाहतात, त्याप्रमाणे तो आत्मा, त्याला तर काही डोळे मिळत नाही, तो अखंड पाहणार आहे, पण तो पाहणं न पाहण्यासारखं त्याचं असं देऊन आपल्याला सांगून बघा. एकदा एक मनुष्य बसलेला होता बरं का, जसे आता आपण बसलेलो ना, बसलेला होता, एकट्यात बसलेला होता, झाडाखाली बसला असेल तो, मांडी लावून बसलेला होता तो झाडाखाली. पण त्याने डोळे बंद करून ठेवले, डोळे झाकून बसलेला होता. दुसऱ्या एक मनुष्य आला, पाहिलं त्याने, अरे याचे डोळे बंद आहेत बरं का, डोळे झाकले. तो मनुष्य बराच वेळ त्याच्या जवळ उभा राहिला, तिथं बोलत नव्हता. आता डोळे झाकून बसलेला आहे, तो बोलेल का? तो दुसरून बसलेला आहे, मांडी घालून डोळे दुसरून बसलेला आहे. आता या माणसाची तो काय बोलेल, त्याला काय माहिती, हा आला म्हणजे डोळे बंद करून ठेवले असल्यामुळे कोण आलं कोण गेलं हे त्याला माहिती नाही, म्हणजे बोलत नव्हता. तो बोलत नाही, त्याला मग हे बाहेरचं दृश्य दिसतं का त्याला, डोळे बंद केल्यामुळे, म्हणून बाहेरचं त्याला दृश्य दिसत नाही. बघा आता या माणसाचं वर्णन चाललेलं आहे, कसा मनुष्य तो एकांतामध्ये बसलेला आहे, डोळे बंद करून बसलेला आहे, तो बोलत नाही, तो हे जग पाहत नाही. त्याला स्वप्न पडलंय का? नाही, तो जागा आहे ना, जागेमध्ये स्वप्न दिसत का? म्हणे नाही, तो स्वप्न पाहत नाही. मग त्याला झोप लागली का? म्हणे नाही. आता झोपही नाही, स्वप्नही नाही, जागाच आहे तो पाहत नाही, बोलत नाहीये, सुशुद्धीही नाही का, झोपही नाही, जागृती आहे पण तो पाहत नाहीये. त्याने समाधी घेतली का? म्हणे नाही, त्याला हालचाल आहे त्याची, समाधी नाही. पण तो आहे की नाही? म्हणे आहे. आता किती अवस्था त्याच्यावर नाही बघा तुम्ही. एक डोळे लावून बसलेला, गुपचूप बसलेला माणूस, त्याच्यावर किती आरोप झाले, त्या दुसऱ्या माणसाने आरोप केले. अरे हा बोलत नाही, हा पाहत नाही, हे आमच्याकडे जगाकडे बघत नाही, हा स्वप्नात नाही, हा झोपेत नाही, हा समाधीत नाही. किती आरोप झाले बघा त्याच्यावर, इतके आरोप त्याच्यावर केले गेलेले. अशी जी स्थिती आहे त्याची, आता त्याची ही जी स्थिती आहे ती अंतर्भूमिकेसारखी स्थिती आहे. लक्षात घ्या, आपल्याला अंतर्स्थितीचं जे अवलोकन करायचंय किंवा पाहायचंय, ती त्या माणसाप्रमाणे स्थिती व्हायला पाहिजे आपली. म्हणजे आपण जरी जेव्हा साधनेला बसतो त्यावेळेला अगदी अशी स्थिती असते ना, आपल्या साधनेमध्ये आपण जेव्हा साधनेला बसतो त्यावेळेला डोळे बंद होतात की पावची शक्ती आपण डोळे बंद करून टाकते. तुमचे डोळे उघडून देत नाही, डोळे बंद होऊन गेले. बोलताना तुम्ही त्यावेळेला कोणाशी इतरांशी जवळपासच्या नाही, बोलणं बंद झालं. स्वप्न पाहता का? नाही, झोप नाहीये, झोप नाही, स्वप्न नाही.
पाहणं नाही, समाधी आहे का? समाधी नाही. या सगळ्या अवस्था आपल्या साधनेतल्या साधकाला साधनेमध्ये बसताना येतात आहे ना. अरे या अशा अवस्था, अशी ही स्थिती येणं म्हणजे योगभूमिका पकडण्यासारखे, ही अंतर्स्थिती जाणण्यासारखे आहे असं ज्ञान म्हणतात. योग सुद्धा साधनेला आपोआप तुम्हाला योगभूमिका प्राप्त होईल, हे अंतर्संधी तुम्हाला प्राप्त करता येईल ना पुढे. म्हणून अंतरंग स्थिती किंवा ही अंतर्स्थिती प्राप्त करण्यासाठी जी तुर्यावस्था आहे ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं साधना केली पाहिजे, आणि मग ती तुर्यावस्था आपल्याला प्राप्त होईल. आणि ज्याला तुर्यावस्था प्राप्त झाली त्याला तुर्यातीत असलेला आत्मा जवळून जातो. आत्मा तुर्यातीत अवस्थेत त्याच्या शेजारी आहे, आणि तुम्ही तुर्येपर्यंत जाऊन पोहोचलेला, मग किती आत्म्याच्या जवळ गेलेला बघा. म्हणून तुम्हाला आत्मस्वरूपाची जाणीव व्हायला लागून जाते. तर स्वाभाविक आहे ना, जाणीव होतेच आपल्याला, कारण आपल्यामध्ये तोच आत्मराग आहे की ती स्थिती आपली प्रत्येकाची असते. म्हणून आत्म्याची जाणीव आपल्याला प्रत्येक वेळेला होतच असते. परंतु तुर्य अवस्थेमध्ये आत्म्याची जाणीव आपल्याला फार जल्दी लवकर होते. जागृतीत जी जाणीव होत नाही, झोपेतच होत नाही, स्वप्नात होत नाही, समाधीत होते. परंतु समाधी पण लागते आमच्या, समाधी लागत आम्हाला तर आता आत्म्याच्या जवळ जायचं येतो, सूर्यावस्थेत राहणं, समाधी लांब येऊन समाधीची तुम्हाला सूर्यावस्थेची जाणीव. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला सूर्यावस्थेमध्ये अशा तऱ्हेने बसला तर तुम्हाला आत्म्याच्या जवळ जाता येईल. बसुद्धाला साधनेमध्ये आपल्या साधनेचं ज्ञानोबांनी केलेलं हे किती सुंदर वर्णन आहे. महान दृष्टी होते, कारण तो आत्मा डोळ्यांनी तर काही दिसत नाही. किती जरी म्हटलं आता तो आत्मा आम्हाला दिसला पाहिजे, दिसला पाहिजे, तू काय असं आहे रंग रूप आकार आहे का त्याच्यामध्ये, तो काय कळणार नाही, असं दिसणार नाही, तो दिसणार नाही पण अनुभवाला येईल. आत्मस्थिती आत्मस्वरूप हे जे आहे ना ते अनुभवण्याचा विषय, तो इंद्रियांचा विषय नाही. दिसणे हा इंद्रियांचा विषय आहे, पाहणं, ऐकणं, बोलणं हे इंद्रियांचे विषय आहेत. म्हणून आत्मा तसा तुम्हाला इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही, इंद्रियांच्या पलीकडे राहतो. आणि म्हणून तुर्य अवस्थेकडे चला. तुर्य अवस्थेमध्ये मग आम्हाला त्याचं जे सानिध्य आहे, जवळीक आहे त्याची ती जाणवते, तो अनुभव येतो आपल्याला. किती सुखाचा अनुभव घ्या आत्म्याच्या जवळ जाऊन राहणं. प्रत्यक्ष आत्म्या ती गोष्ट पुढे, परंतु आत्म्याच्या जवळ जाण्याचा हा जो अनुभव आहे अतिसुखाचा आनंदाचा असा अनुभव आहे, ही योगभूमिका आहे असे अनुभव आपल्याला हे सगळं वास्तविक आपल्या साधकांना. आज हे जे प्रवचन आहे ना हे ते इतकं महत्वाचं आहे, काय करावं त्याला. तेव्हा म्हणतात ही जी अंतरंग अवस्था आहे ती कशी असते आता ते पुढे आणखी आपल्याला दृष्टांतांनी आता समजून सांगतायत. वृत्तीचं योगभूमिकत्व, वृत्तीमधलं संधित्व हे कसं जाणायचं याची दृष्टांताने आता आपल्याला उदाहरणाने आपल्याला पटवून देत आहे. हा सुंदर विषय. उद्याला 193 योग येते, त्या 93, 94, 95 या जन्मच्या वेळामध्ये जन्म आपल्याला तो सूक्ष्म असा अंतरंगाचा किंवा अंतर्स्थितीचा अनुभव आपल्याला कसा मिळू शकतो त्याचं दृष्टांताने स्पष्टीकरण करतायत. ते उद्या परवाच्या सत्संगाच्या वेळेस संपलेले आहे. सत्संगाला विश्राम देऊ.
आता एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे समजा पाऊस तर यायलाच पाहिजे. पावसासाठी सगळे लोक वाट पाहत आहेत आणि पावसाला घेऊन जर तुम्ही प्रवचन बोलवलं तर पाप केलं का? पावसाला द्यायला तुम्ही पाऊस मिळेल मला जर देता तुम्ही कशाला येईल? आणि साधकांना फार देतो पाऊस बरं. लोकांना विधानी करणे साधकांना गुरुची कृपा प्राप्त झालेली आहे. आणि गुरु कृपा प्राप्त साधक जर पावसाला द्यायला लागले तर तो पाऊस मिळून कशाला बघा तिथं. म्हणजे साधक आज पावसामुळे आले नसतील त्याला समजून सांगा आणि तुमच्यामुळे पाऊस थांबला म्हणा. म्हणून आपली एखादी छत्री म्हणा, रेनकोट म्हणा, काही कापड म्हणा पांघरायचं. काय भिजलं तर भिजलं थोडंसं वाळून जातं इथं पंख्याखाली पुन्हा थंड होऊन जातं. आता उन्हाळा पार चालला, थोडस आता थंड.